अशा प्रकारे सांगतात. मग त्या दिव्य पुरुषाला गुण श्रीकृष्ण म्हणे गा तू कोण, तुझही दशा काय म्हणून लाभली होती सांग त्या दिव्य पुरुषाला श्रीकृष्ण भगवंत विचारू लागले, बाबा तू कोण आहेस आणि अशा प्रकारची दशा, अशा प्रकारचं तुला सरळ होऊन का राहावं लागलं, पुन्हा विहिरीमध्ये पडावं लागलं, कशामुळं ही दशा तुझ्या पाठीमागं, ही कुदशा आहे, ही वाईट दशा आहे, कशामुळं लागली बरं, असं श्रीकृष्ण भगवंतानं त्या दिव्य पुरुषाला प्रश्न विचारलेला आहे. ऐसे श्रीकृष्णाचे भाषित ऐकोनी तो दिव्य पुरुष बोलत, देवा तू सर्वभूतात्मा यथार्थ सर्व वेत्ता आहेसी. असं श्रीकृष्ण भगवंताचं बोलणं ऐकलं आणि तो दिव्य पुरुष म्हणू लागलेला आहे, देवा तुम्ही सर्व आत्मा आहेत, तुम्ही सर्व वेता आहेत, सगळ्याच्या जीवाचे मनोगत तुम्ही जाणणारे आहेत. जीव कुठून आला, कुठं गेला, कशामुळं जीवाची अशी दशा झाली हे सर्व जाणणार आहेत आणि जाणून सुद्धा तुम्ही आम्हाला विचारताय. सर्व आत्म्यामध्ये आत्माराम आहे, तुम्हाला सगळेचं काय झालं, कोण कुठे आहे, कुणाला कसं सांभाळायचं आहे आणि कोण कुण्या स्थितीमध्ये ठेवायचे हे सगळं तुम्हाला माहिती आहे आणि माहीत असून सुद्धा तुम्ही मला विचारता, असा तो दिव्य पुरुष श्रीकृष्ण भगवंताला बोलू लागलेला आहे. तथापि तू प्रश्नीसी म्हणून सांगत ऐक संपूर्ण, इक्ष्वाकू कुशी वंशी मी मृगा अभिधान राजा असता झालो. काही माणसाला माहीत असताना सुद्धा ऐकायची, गोड अशी ऐकायची सवय लागली आहे. आपल्याला रामायण माहीत नाही का, आपल्याला दोंडी मातली माहीत नाही का, पण गोड असे शब्द कानाला ऐकायची सवय लागलेली असते. अभंग माहीत नाहीत का आपल्याला, अभंग ऐकत नाहीत का आपण, पण ते चांगले शब्द, स्वरामध्ये शब्द ऐकायची सवय लागलेली असते. म्हणून देवा तुम्हाला सगळं माहीत आहे, माहीत असतानाच तुम्ही विचारतात, पण विचारित असताना मी तुम्हाला सगळं सांगतो. पुण्या राजाच्या इक्ष्वाकू वंशामध्ये मी एक राजा होतो म्हणून सांगितलं. नरग नावाचा राजा, इक्ष्वाकू नावाचा वंश आहे महाराज, आणि त्या वंशामध्ये नरग नावाचा राजा मी होतो असं श्रीकृष्ण भगवंताला तो दिव्य पुरुष सांगू लागलेला आहे. सकळ दात्या माझी प्रथम गणिले जाय माझे नाम, नित्य नूतन विप्रउत्तम पाचारुनी पूजिता असे. सगळ्या दात्यामध्ये दाता श्रेष्ठ मी होतो. उदार करणं, जसं कर्णाला उदार करणं नाव आहे, उदार दाता होता, जे मागताल ते देत होता करणं. आणि तशा पद्धती नरग नावाचा राजा मी सगळ्या दात्यामध्ये दाता उदार होतो. आणि ब्राह्मण एक वेळेस मी बोलावले आणि त्यांना दान करू लागलो, दान धर्म करू लागलो, आणि त्यावेळेस काय झालं, सुवर्णभूमी गज घोटक रथ शिबिकादी याने अनेक वस्त्रभूषणाधिक नित्य दाने देत असे. हो, मी काय काय दान देत होतो त्यांना, घोडे, हाती, रथ, सोनं, जे मागतील ते, जी ज्यांची विद्या असेल ती प्रत्येकाची मी पुरीत होतो महाराज. सोनं म्हणलं की सोनं का, अलंकार म्हणलं की अलंकार, हाती म्हणलं की हाती, घोडे म्हणलं की घोडे, जे पाहिजे ते, वस्त्र म्हणलं की वस्त्र, धान्य म्हणलं की धान्य, जे अपेक्षा आहे प्रत्येकाची, आणि त्या पद्धतीने मी दान करीत होतो असा दिव्य पुरुष श्रीकृष्ण भगवंताला सांगू लागलेला. अनेक सुशिला सुलक्षण बहु दुग्ध
अविकलांगी वच्च संपन्न चतुस्तनी निरोगी. आता धन द्रव्य तर भरपूर मी दान केलं, पण सुंदर शोभायमान गुबगुबीत तांदळ वेलेल्या गाई, चारी सडावाट दूध देणाऱ्या, कधीही बसलं तरी दूध काढू देणाऱ्या अशा प्रकारच्या गाई मी दान करीत होतो. अशा प्रकारे दिव्य पुरुष श्रीकृष्ण भगवंताला सांगतात. कपिल वर्णा बहु सुंदरी वा वा. न्यायार्जित पुष्ट शरीरी सुवर्णास्त्रंगी रौप्य खुरी वस्त्रालंकारी भूषित. कपिल वर्णाच्या, कपिल रंगाच्या, अंगानं पूर्ण गुबगुबीत आणि अशा वस्त्र अलंकारानं सजवलेल्या, सोन्याच्या शेंब्या शिंगामध्ये घातलेल्या महाराज, सोन्याच्या शेंब्या. आपल्याला पितळाच्या भेटत नाही. सोन्याच्या शेंब्या त्यांच्या शिंगामध्ये घातलेल्या आहेत. अशा सालंकृत गाई मी दान करीत होतो. दानामध्ये नंबर 1ला मी राजा होतो. दान करणारा राजा नंबर 1चा कोण म्हणलं की नरक नावाचा राजा. आणि असा मी दान धर्म करीत होतो. अशा प्रकारे तो दिव्य पुरुष कृष्णाला सांगत आहे. ऐशाति उत्तम गाया यथा विधाने पूजुनिया वा. नित्य सुपात्र ब्राह्मण वर्या असंख्यात देतासे. अशा प्रकारच्या गायी प्रकार, जसा विधी गायी पूजायचा आणि त्या विधीप्रमाणे गायीची पूजा करून सुपात्री ब्राह्मणाला दान करीत होतो महाराज. कुपात्री नाही. जो ब्राह्मण गाय दान करण्याच्या योग्यतेचा आहे अशा ब्राह्मणाला मी दान करायचो. अशा प्रकारे सांगतात. चालता सता ऐसे चालता असता पायी कोणी एक विप्रासी दिदली गाई. गायी चुकोनी माझ्या गोधनाटाई येऊनिया मिळून राहिली. अशा प्रकारे प्रत्येक दिवसाचा माझा नित्यनेम अशा गायी मी दान करीत होतो. आणि अशा गायी दान केल्या. दान केलेली गाय त्या ब्राह्मणाला नंतर माझ्या पोट्यामध्ये आली. ही कथा कुठं ऐकली आपण? ऐकली कुठतरी बचन बापू हरिविजयामध्ये. बरोबर हरिविजयामध्ये मनाला पोरं गेले प्रश्नाचे. हो, हरिविजयमध्ये आपण ती कथा ऐकलेली होती. तर मी दान करीत होतो, पण एक वेळेस मी दान केलेली गाय ब्राह्मणाच्या घरून माझ्या गायीच्या कळपामध्ये आले. आणि पुढं काय झालं देवा ऐका म्हणले. असा ते दिव्य प्रकारचा पुरुष कृष्णाला सांगू लागलेला आहे. ते मी न जाणता उणे नित्यवत देता गोप्रदाने त्यातून एका विप्रकारणे तीच गाय दिदली. ब्राह्मणाला गाय दान दिली. ती माझ्या पुन्हा गायीमध्ये आली. हे मला काय माहीत नाही. ही उणीव मला काय माहीत नव्हती. पुन्हा दुसऱ्या दिवशी मी गाय दान करायला लागलो. पण तीच गाय पहिल्या ब्राह्मणाला दान दिलेली दुसऱ्या ब्राह्मणाला गाय दान देण्यात आली. अशा प्रकारे सांगू लागलेली आहे. तियेसी तो विप्र घेऊनी जाता सताग्रहा लागुनी पूर्वीचा प्रतिग्रहिता धनी अवचित्त प्राप्त झाला. आता मी गाय दान दिली. तो ब्राह्मण घेऊन चालला होता. पहिल्या ब्राह्मणाला गाय दान दिलेली त्याची आणि पाठीमागून गाय दान दिली त्याची वाटामध्ये भेट झाली. दोघाची वाटामध्ये भेट झाली. जय हरी झाला. आणि पुढं दोघं एकमेकाला काय बोलतात आपल्याला परशुरामजी सांगतात. तेने ती पाहिली गाय आणि म्हणे ही माझी गाय होय. वा. प्रतिग्रहिता म्हणे काय आता राये मज दिदली. हो, पहिला ब्राह्मणानं ती गाय बघितली आणि पहिला ब्राह्मण म्हणतो ब्राह्मण देवा ही माझी गाय आहे.
ही मला राजानं दान दिली होती. पण ज्याला आता तुरुप दान दिली का तो म्हणतो तुझी असल नसल, पण आता मला राजानं गाय दान दिली आहे आणि म्हणून मी माझ्या घरला घेऊन चाललेलो आहे, असं एकमेकाला दोघंही ब्राह्मण बोलतात. पुढं काय झालं ऐका. अजून माझा हात न सुकला, वा विप्रा तुझ काचळ लागला. शाबास. उभयंताचा संवाद चालला, मग ते आले मज पासी. मग ते आले मजपासी. हे देवा, हे कृष्ण भगवंता, गाय दान दिल्याला ब्राह्मण म्हणतो माझा हात नाही वाळला. संकल्प सोडल्याला होय. ज्यावेळेस गाय दान द्यायची असते का त्यावेळेस संकल्प सोडावा लागतो, आणि संकल्प सोडताना पाण्यानं हात दिसतोय. आता एवढ्यात मला गाय दान दिलेले, बघ गाय घेऊन मी निघालो, माझा हात सुद्धा वाळला नाही. मग तुला का उगत तळ आला. काही माणसाला तळ येतात, मला दुसऱ्याचं बघून तळ येतो. हो, परशुरामजीनं शब्द वापरला, दुसऱ्याचं बघितलं की माणसाला जोर येतो, तळ येतो. तुला का उगत तळ आला. अरे माझा हात सुद्धा वाळला नाही, आत्ताच मला दान दिले, तुला केव्हा दान दिली होती, तू खोटं बोलतोय. अशा प्रकारे दान दिलेला ब्राह्मण पहिल्या ब्राह्मणाला बोलू लागलेला आहे. मग ते दोघाचे भांडणं लागले देवा, आणि ते दोघंही माझ्याकडे आले. बोला. अरे काशी दिदली गाय, पुन्हा तुझासी देतोसी काय. वा. दत्तापरण हा न्याय, तुझ पासीच शोभतो. तुझ पाशीच शोभतो. ते ब्राह्मण दोघंही माझ्यापाशी आले आणि पहिला ब्राह्मण म्हणू लागला, अरे मला गाय ही दान दिली आणि ही गाय यांनाही तू दान दिलेली आहे, आणि तुझ्यापाशी एक गाय दोघाला दान देण्याची कृती आहे. पहिल्याला दत्तक दिलेली, पुन्हा दुसऱ्यालाही देतो. हे तुझी तुला सोबत, हे दुसऱ्याला कुणाला सोबत नाही. काही माणसाला सोबत मला, काही माणसाला सोबत, दुसऱ्याला सोबत नाही. एकाची वस्तू एकाला, एकाची वस्तू एकाला द्यायला त्याला सोबत, काही लोकाला सोबत नाही. ते ब्राह्मण म्हणतात राजा हे तुला सोबत आहे, इतराला सोबत नाही आहे. अशा प्रकारे बोलत असताना पुढं काय झालं. ते तयांचे ऐकुनी भाषित, मजला झाला भ्रमात्यंत. हो. तयासी प्रार्थना केली बहुत, परी ते स्वार्थ झाले. त्या दोघांचं मी ऐकलं. दोघांचं ऐकल्यानंतर मला भ्रम झाला, जरा वेगळं वाटलं बरं का. माझी चूक झाली म्हणून दोघांचीही प्रार्थना केली. माझ्याकडून चुकलं बाबा, की पहिली ही जी गाय आहे का पहिल्याला देऊ, दुसरी गाव ह्या आता दिली त्याला देऊ, असं मी दोघांची समज घालीत होतो. हो, दोघांची समज घालीत होतो, पण दोघंही ऐकणार. दोघंही हट्टाला पेटले, तट्टीला पेटले, आणि पुढं काय म्हणतात देवा ऐका. पूर्वी विप्रासी लक्ष गाया, वा. देऊ लागलो यदुराया. यदुराया. परिहान गे मनोनिया, टाकूनिया गेला तो. पहिल्या ब्राह्मणाची म्या विनंती केली, देवा हे यदुराया 1000 गाई दान देतो म्हणून. तुला किती 1000 गाई. त्यानं सांगितलं मला तुझ्या 1000 नको, लाख नको, मला जी पहिली पाहिजे होती का, पहिली दिली होती का तीच मला भरपूर झाली, मला दुसऱ्या नकोत. असा तो पहिला ब्राह्मण हट्ट धरून बसला. पुढं काय झालं देवा ऐका. दुजाने कतिले ह्या धेनुविन, वा. 10 लक्षहीन घे मी आन. बघतो मी तुझ धेनू घेऊन, स्वग्रहा जाता झाला. स्वग्रहा जाता झाला. हे देवा, हे भगवंता, पहिला बी म्हणतो मला नको, 1000 नको, तुझ्या कोणत्याच नको, मला हीच पाहिजे. आणि दुसराही म्हणतो मला लाख नको बरं का, मला हीच पाहिजे. पाठीमागून ज्याला काय दान दिली का तो घरला घेऊन चालला देवा. आणि पुढं काय झालं देवा ऐका. पुढे मी पावता निदान,
तुझ्याने कतिले ह्या धेनुमीन पुढे मी पावता निदान यमदूत गेले घेऊन वा. यम धर्मराया मज लागून प्रश्निता झाला ऐसे की प्रश्निता झाला ऐसे की पुन्हा बऱ्याच दिवसानं काही दिवस झाल्यानंतर मी मरण पावलो आणि मरण पावल्यानंतर मग कितीही पुण्यवान असू महाराज त्याला यमच न्यायला होतं. कितीही पुण्यवान असला तरी त्याला यमच न्यायला येतो. यमाबरोबरच पाप्याला बी यमाबरोबरच जावं लागतं आणि पुण्यवानाला सुद्धा यमाबरोबरच जावं लागतं महाराज. यमच नेतात पण न्याण्यामध्ये फरक असतो. न्याण्यामध्ये फरक असतो. मांजर आपलं पिल्लू तोंडामध्ये घेते आणि घरं फिरते आणि तीच मांजर उंदराला तोंडामध्ये घेते आणि अनेक घरं फिरते महाराज. अवस्था काय असते ऐका तुम्ही. मांजर बघितलं तुम्ही. मांजरीनं पिल्लू तिच्या तोंडामध्ये घेऊन घरं फिरायलेलं बघितलं ना आणि तीच मांजर उंदराला घेऊन घरं फिरायलेलं बघितलं ना. उंदराची अवस्था काय असते आणि पिल्ल्याची अवस्था काय असते. आणि तसं महाराज पाप्याला बी यम नेतो आणि पुण्यवानाला बी नेतो. मांजर जशी आपल्या पिल्ल्याला नेते का तसं संताला यम घेऊन जातो महाराज. आणि उंदराला जशी मांजर नेते का आणि तशा पद्धतीने पापी लोकाला यम घेऊन जातो. सगळं रक्त गळालेलं असतं त्याच्या अंगातून महाराज. गळालेलं असतं का नाही. यमाचे किंकर हो. आणि तशा पद्धतीनं राजा सांगू लागला मी मरण पावलो यम धर्मापाशी गेलो. यम धर्म मला काय विचारतात देवा ऐका पुढे. अरे तू प्रथम शुभ भोगीसी वा. की अशुभची भोगू इच्छिसी तुहा केलेल्या पुण्यकर्मासी अंत नसे साचार. अंत नसे साचार. आता शुभ भोगायचंय का अशुभ तुला भोगायचं इथं आल्यानंतर. त्या पाठीमागं जे पुण्य केलंय का अपार अशा प्रकारचं पुण्य केलं त्या पुण्याला मिती नाही आहे आणि तुझ्याकडून थोडंफार पापही झालेलं आहे. मग अगोदर सुख भोगायचंय का दुःख भोगायचं इथं आल्यानंतर बरं का. केलेल्या पुण्याचं तिथं सुख आहे आणि केलेल्या पापाचं सुद्धा दुःख आहे. आता तुला कोणतं भोगायचं याच्यापैकी असं यम धर्मानं मला प्रश्न विचारला. त्यावेळेस देवा मी काय उत्तर दिलं ऐका. तेव्हा म्या तया सांगितले वा. अशुभची सर्व भोगितो पहिले ते ऐकून यम धर्मे कतिले पतन पावे सत्वर. पतन पावे सत्वर. यम धर्मानं विचारलं शुभ कर्म केलेलं फळ तुला भोगायचंय का अशुभ कर्म केलेलं फळ भोगायचंय बरं का. मग देवा मी यम धर्माला म्हणलो वाईट कर्म जे मी केलंय का त्याचं मला फळ अशुभ म्हणजे मला दुःख भोगायचं आहे असं म्हणल्यानंतर पुढं काय झालं देवा ऐका. तव मी झालो सरळ रूप येते दुःखे भोगिली अमूप. वा. तव दाशाचा महाप्रताप म्हणून अद्याप स्मृती असे. म्हणून अद्याप स्मृती असे. देवा दुष्कर्म केलेलं मला भोगायचं असे आहे असं यम धर्माला मी म्हणलो. तत्काळ सरळ झालो देवा आणि तुझ्या राज्यामध्ये येऊन पडलो. मी भाग्यवान आहे मी पुण्यवान आहे. पुण्य केलं पाप भोगण्यासाठी भोगायचे म्हणलं की सरळ झालो तात्काळ तुझ्या राज्यातल्या विहिरीमध्ये येऊन पडलो आणि देवा तुझी भेट झाली आणि माझा उद्धार देवा तुम्ही केला. अशा प्रकारे तो असणारा दिव्य प्रकारचा पुरुष श्रीकृष्ण भगवंताला बोलू लागलेला आहे. आज तुझे दर्शन झाले येणे सर्व पाप लोपले. वा. हे दिव्य स्वरूप लाभले त्रिजगी धन्य झालो. देवा आज तुझं स्वरूप बघायला भेटलं आणि अनेक पाप जी होते का
जळून भस्म झाले महाराज. देवाला बघायला भेटल्यामुळं, देवाची भेट झाल्यामुळं अनेक जन्माचे पाप, बरं का, नरक राजाच्या जन्मामध्ये ते पाप कोणतं घडलं नाही, चुकून घडलं महाराज. एकालाच गाय दान केलेली ती दुसऱ्याला गेली महाराज, दुसऱ्या ब्राह्मणाला. ती संध्याकाळी आली, दुसऱ्या दिवशी नित्यनियमानं मी दान करीत होतो, तेवढी माझी चूक झाली आणि ते पाप घडलं देवा. आणि वरी गेल्यानंतर यम धर्म म्हणला तुला शुभ भोगायचं, अशुभ भोगायचं, मला अशुभ भोगायचं म्हणल्याबरोबर सडर झालो. आणि पहिल्या पुण्यामुळं तुझ्याच या क्षेत्रामध्ये मी पडल्या गेलो आणि तुम्ही देवा आलात, माझा उद्धार केला, अनेक जन्माचं पाप नाहीसं जळून झालं आणि मी कृत्यकृत्यार्थ झालो. असं त्या ठिकाणी दिव्य प्रकारचा पुरुष श्रीकृष्णाला बोलत आहे. आता येतो गाय धूपती, कृपा दृष्टी पाहे मज प्रती, ऐसे बोले तो नृग भूपती, तव दिव्य यान पातले. हे देवा आता येतो, पण येत असताना माझ्यावर दिव्य प्रकारची दृष्टी करा, माझ्यावर कृपा करा, पुन्हा असलं माझ्याकडून चूक पाप होऊ नये आणि अशी सरळ व्हायची पाळी येऊ नये, म्हणून करता माझ्यावर कृपादृष्टी करा असं बोलले. ते दिव्य प्रकारचा पुरुष बाजूला होतात न होतात वरून आकाशातून दिव्य प्रकारचं एक इमान आलं महाराज. हो, आणि इमान आलं, पुढं काय होतं ऐका. बापू